आज आपण पूर्ण, दशक, शतक, हजार या संख्यांचा गुणाकार शिकणार आहोत. म्हणजेच शून्यांचा गुणाकार याच्यामध्ये आपल्याला शिकायचा आहे. प्रथम ह्या गोष्टी काही महत्त्वाच्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या. एक दशक म्हणजे किती एकक? 10 एकक. एक दशक म्हणजे 10 एकक. त्यानंतर एक शतक म्हणजे किती एकक? 100 एकक. एक शतक म्हणजे 100 एकक किंवा 10 दशक. 10 दशक म्हणजे पण 100च. त्यानंतर 1000 म्हणजे 1000 एकक किंवा किती शतक होतील? 10 शतक. आणि दशक होतील 100 दशक. ह्या महत्त्वाच्या गोष्टी आपण कायम लक्षात ठेवल्या पाहिजे. ह्याच्या पुढेही अजून 1000 10,000पर्यंत आपण जाऊ शकतो, पण सध्या आपण एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक दशक म्हणजे 10 एकक, एक शतक म्हणजे 100 एकक किंवा 10 दशक, 1000 म्हणजे 1000 एकक, 10 शतक किंवा 100 दशक. आता आपल्याला गुणाकार करायचा आहे आणि गुणाकारात या सगळ्या गोष्टी आपल्याला वापरायच्या आहेत. प्रथम 10 गुणिले 1 हा साधा गुणाकार आहे. 10 गुणिले 1 म्हणजेच 10 एके 10. हे तुम्हाला माहिती आहे म्हणून आपण 10 झाले. आता आपल्याला शिकायचं आहे एक शतक गुणिले एक दशक. एक शतक गुणिले एक दशक हा गुणाकार करताना एक शतक म्हणजे किती एकक आहेत बघा बरं? 100. म्हणून आपण इथे लिहिले 100 गुणिले एक दशक म्हणजे किती एकक आहेत? 10. म्हणून लिहिले आपण 10. म्हणजे 100 गुणिले 10 यांचा गुणाकार आपल्याला आता करायचा आहे. हा गुणाकार करताना आपण आधी प्रथम शून्य मोजायचे. 1 2 आणि 3 म्हणून आपण हे शून्य लिहिले. 1 2 3 आणि ह्या 1 चा गुणाकार केला. 1 एके 1. किती आले? 1000. म्हणून एक शतक गुणिले एक दशक बरोबर 1000. एक दशक गुणिले एक दशक हा गुणाकार आपल्याला करायचा आहे. एक दशक म्हणजे 10 आणि हा एक दशक म्हणजे 10. 10 गुणिले 10. 10 गुणिले 10 म्हणजे हे 10 आणि हे 10. 10 गुणिले 10 म्हणजे 10ची 10 नाणी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10ची 10 नाणी म्हणजे किती झाले? 10 20 30 40 50 60 70 80 90 100. किती झाले? 100. बरोबर. आणि 100 म्हणजेच एक शतक. म्हणजे दशकाचा गुणाकार हा एक शतक येतो. 10 गुणिले 10 म्हणजे 100. एक शतक गुणिले एक दशक हा गुणाकार करताना प्रथम एक शतक म्हणजे 100 गुणिले एक दशक म्हणजे 10. 100 गुणिले 10 म्हणजेच
100च्या किती नोटा आपण घेणार? 10 नोटा घेणार. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 100च्या 10 नोटा आपण घेतल्या म्हणजे किती झाले? 100 200 300 400 500 600 700 800 900 आणि 1000. म्हणून आपण 1000ची एक नोट घेतली. म्हणजेच 100 गुणिले 10 यांचा गुणाकार आला 1000. म्हणून 1 शतक गुणिले 1 दशक हा गुणाकार मांडताना आपण 1000 असाही मांडू शकतो. 1 शतक गुणिले 1 शतक हा गुणाकार करताना आपण प्रथम शतक आहेत ते एककात मांडून घेऊयात. 1 शतक म्हणजे 100 गुणिले हा 1 शतक म्हणजे 100. मग प्रथम आपण यांचे शून्य मोजू. 1 2 3 4 आणि हे शून्य मांडून घेऊया. आणि 1 1 1 म्हणजेच किती झाले? 10,000. 100च्या 100 नोटा म्हणजे 10,000 उत्तर आलं आपलं. 10,000 म्हणजेच 1 दशहजार. 10,000 म्हणजेच 1 दशहजार.